नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साखर एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय. पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय एक IBPS POचा जो काही रिझल्ट लागला त्याच्या बाबतीत इन्फॉर्मेशन देण्यासाठी. कालच 1 डिसेंबर 2025ला IBPS POचा मेन्सचा रिझल्ट लागला. त्याच्यामध्ये आपल्या क्लासचे अनेक विद्यार्थी जे आहे यासाठी इंटरव्ह्यूसाठी इलिजिबल झाले आणि आज जे की समजा IBPS PO मध्ये एलिजिबल झालेले कॅन्डिडेट होते त्यांचा जो काही स्कोर कार्ड जो आहे आणि जे की समजा नॉट एलिजिबल झाले होते त्यांचा सुद्धा स्कोर कार्ड जो आहे तो आज IBPS ने IBPS च्या वेबसाईटवर डिक्लेअर केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की IBPS PO च्या वॅकन्सीज ज्या आहेत त्या होत्या जवळपास 6189 ऑल इंडियामध्ये. मग यामध्ये इंटरव्ह्यूसाठी किती क्वालिफाय ठरले तर यामध्ये जवळपास IBPS ने काय केलं, एकाच 3 विद्यार्थी जे आहे इंटरव्ह्यूसाठी कॉल दिलेले, इंटरव्ह्यूसाठी बोलवलेले आहे. मग आता आजचा जो काही कट ऑफ आहे तो सब्जेक्ट वाईज कसा आहे, नंतर आपलं कॅटेगरी वाईज कसा आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला वन बाय वन क्लिअर करणार आहे. आणि पुन्हा की जे IBPS PO मध्ये जे एलिजिबल झालेले कॅन्डिडेट्स आहे त्यांच्यासाठी आपण फ्री मॉक इंटरव्ह्यू जो आहे तो ठेवतोय. ओके, साधारणतः नंतर काय काय चेंजेस झालेले या वर्षीच्या इंटरव्ह्यूमध्ये की यावर्षी काय केलंय IBPS ने एक पर्सनॅलिटी टेस्ट जे आहे ते आणलेली आहे. मग पर्सनॅलिटी टेस्ट कशी असेल या बाबतीत मी तुम्हाला माहिती सांगते की पर्सनॅलिटी टेस्ट जे आहे साधारणतः जे की समजा PWD कॅन्डिडेटच्या व्यतिरिक्त कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी 45 मिनिटची असेल आणि PWD कॅन्डिडेटसाठी 60 मिनिटची असेल. मग आता या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये काय क्वेश्चन विचारणार आहे काय नाही विचारणार आहे याच्या बाबतीत मी अजून काही सांगू शकत नाही तुम्हाला, कारण ही पहिल्यांदाच IBPS जे आहे ते इम्प्लिमेंट करते पर्सनॅलिटी टेस्ट. परंतु पर्सनॅलिटी टेस्ट जी आहे ही तुम्हाला ऑनलाईन द्यायची आहे. तुम्ही इंडियामध्ये कुठेही असू शकता आणि कुठूनही सुद्धा तुम्ही ही पर्सनॅलिटी टेस्ट जी आहे ती देऊ शकता. ओके, ही न्यूली ॲडेड झालेली पर्सनॅलिटी टेस्ट आहे, हे लक्षात घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. ओके, मग आता कॅटेगरी वाईज कटअप कसा होता, सब्जेक्ट वाईज कटअप कसा आहे याबद्दल आपण थोडी चर्चा करणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे साकार एज्युकेशन नाशिक या ठिकाणी आपण फेस टू फेस ऑफलाईन मोडमध्ये मॉक इंटरव्ह्यू जो आहे तो आपण कंडक्ट करणार आहे. तर या इंटरव्ह्यूसाठी जे की पॅनल मेंबर्स आहे त्या पॅनल मेंबरच्या बाबतीत तुम्हाला इन्फॉर्मेशन देणारे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो इकडे. आता हा जो आहे हा IBPSच्या वेबसाईटवर त्यांनी जो कट ऑफ जो आहे तो डिक्लेअर केलेला आहे. सब्जेक्ट वाईज जर आपण विचार केला समजा तर यामध्ये लॉजिकल रिझनिंग हा जो सब्जेक्ट आहे या ठिकाणी 60 मार्क्सचा होता. तर SC ST आणि OBC याच्यासाठी 4.5 मार्क ज्याला मिळाले तो विद्यार्थी आणि EWS आणि जनरलमध्ये 8.5 मार्क्स ज्याला मिळाले तो विद्यार्थी इथे मेन्समध्ये एलिजिबल झाला इंटरव्ह्यूसाठी. नंतर या ठिकाणी जनरल इकॉनॉमी बँकिंग डिजिटल फायनान्शियल अवेअरनेस आणि इन्क्लुडिंग RBI सर्क्युलर जे आहे हा सब्जेक्ट होता साधारणतः 50 मार्काला. याचा कट ऑफ किती आहे तर फक्त 1 मार्क लागत होता SC ST OBC साठी आणि EWS आणि जनरलसाठी 2 मार्क लागत होते. नंतर इंग्लिश लँग्वेज जो आहे हा साधारणतः 40 मार्काचा सब्जेक्ट होता. या ठिकाणी SC ST OBC आणि PWD कॅन्डिडेटसाठी 10.25 मार्क लागत होते आणि इकडे EWS आणि जनरलसाठी 13.50. नंतर DI यासाठी 50 मार्कासाठी होता 3.5 मार्क जे आहे SC ST OBC आणि EWS आणि जनरलसाठी 6 मार्क लागत होते विद्यार्थी मित्रांनो. नंतर डिस्क्रिप्टिव्ह पेपर जो होता लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग या ठिकाणी 25 मार्कासाठी होता आणि 8.75 ह्या कॅटेगरीसाठी आणि जनरल आणि EWS साठी 10 मार्क लागत होते या ठिकाणी. ओके, मग सर या एवढे मार्क घेतल्यानंतर आमचं सिलेक्शन होणार का? नाही, हा मिनिमम कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो. एवढे मार्क्स तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट वाईज घ्यावेच लागणार आहे. याच्यापेक्षा जरी कमी मार्क मिळाले तर तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होणार नाहीये. ओके, मग सर आता 225 मार्काचा पेपर होता, 225 पैकी किती मार्क मिळाले तर जनरल मधून, OBC मधून, EWS मधून आणि SC आणि ST मधून इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालेले कॅन्डिडेट्स आहे. ओके, तर मग त्याचे मार्क्स मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करतो. जे की समजा शेड्यूल कास्टचे विद्यार्थी 225 पैकी ज्याला 59 मार्क मिळाले मेन्स मध्ये तो इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झाला. किती? आउट ऑफ 225. ओके, नंतर ST कॅटेगरीचा जो आहे ज्याला 51.75 मिळाले तो, नंतर OBC वाला 75.75, नंतर EWS 72.50, नंतर जनरल 75.75, नंतर हिअरिंग इम्पेअर्ड 38.75, नंतर ऑर्थोपीडिया केली चॅलेंज याला 50.75, नंतर व्हिज्युअली इम्पेअर्ड जो आहे 40.
40.0 आणि इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी जो आहे 30.75 एवढे मार्क्स ज्याला मिळाले ते विद्यार्थी या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झाले. मग सर आमचा एक प्रश्न आहे की सर एवढे मार्क मिळाले म्हणजे सिलेक्शन झालं का? नाही, याच्यापेक्षा तुम्हाला कमीत कमी 10 ते 15 किंवा 20 मार्क जे आहे ते जास्त पाहिजे, तरच तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, अन्यथा सिलेक्शन होणार नाहीये. तुम्हाला लीड पाहिजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा सिलेक्शन होतं. हे फक्त एक कट ऑफ मार्क आहे. ओके, एवढे मार्क ज्याला मिळाले ते विद्यार्थी या ठिकाणी काय झालेले आहे, इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झाले. मग इंटरव्ह्यूसाठी मी तुम्हाला अगोदरच सांगितलं एकाच 3 कॅन्डिडेट बोलले जातात. किती? एकाच 3, म्हणजे जवळपास 18,000च्या वरती कॅन्डिडेट जे आहे, 18,667 कॅन्डिडेट जे आहे या ठिकाणी पूर्ण इंडियामधून इंटरव्ह्यू देणारे आणि या ठिकाणी इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाणार आहे, हे लक्षात ठेवा. मग आपण त्याची मॉक ड्रिल जी आहे ती साधारणतः आपलं 14 डिसेंबरला संडेला साकार एज्युकेशन या ठिकाणी आपण ठेवतोय. मॉक इंटरव्ह्यू जे आहे फेस टू फेस ऑफलाईन मोडमध्ये, जे काही समजा नाशिकमध्ये विद्यार्थी आहे किंवा जे नाशिकच्या बाहेर राहत आहेत ते विद्यार्थी सुद्धा हे इंटरव्ह्यू जे आहे ते या इंटरव्ह्यूला येऊ शकतात, इंटरव्ह्यू देऊ शकतात. यासाठी 1 रुपया सुद्धा चार्जेस नाहीये. बाहेर गावचे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी स्वतःला चेक करू शकतात की आपला कॉन्फिडन्स, आपलं नॉलेज, या सगळ्या गोष्टी. मग या इंटरव्ह्यूसाठी पॅनल मेंबर कसं असणार आहे? विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कुठेच असं पॅनल तुम्हाला भेटणार नाही इंटरव्ह्यू घेण्यासाठी. असं पॅनल जे आहे ते आपण आज या ठिकाणी साकार एज्युकेशन मध्ये बनवलेलं आहे. असे काही जे काही पर्सनॅलिटी या ठिकाणी इंटरव्ह्यू कंडक्ट करण्यासाठी आपण बोलवले आहे. आपले जे काही तुमच्या समोर दिसत आहेत बघा, पीडी तायडे सर, मिस्टर पीडी तायडे सर हे सिनियर मॅनेजर होते कॅनरा बँकेमध्ये. ओके, यांना जॉब करण्याचा 36 वर्षाचा आणि ट्रेनिंग मध्ये ते कॅनरा बँकेमध्ये जे काही ट्रेनिंग आहे त्याला ते टीच करत होते. असा स्टाफ आपण, असे जे काही मेंबर आहे, पॅनल मेंबर जे बोलवले आहे, 36 वर्षाचा अनुभव असलेला व्यक्ती या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू कंडक्ट करणारी, लक्षात घ्या. नंतर त्याच्या सोबतच अनंत दशपुत्रे सर जे आहे यांचा सुद्धा 25 वर्षाचा अनुभव आहे ऑफिसरचा. ओके, यांनी सुद्धा इथे कॅनरा बँकेमध्ये ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये काम केलेलं आहे. नंतर सुधा गिल्दियाल मॅडम ह्या सुद्धा ऑफिसर आहे कॅनरा बँकेमध्ये, यांनी 15 वर्ष काम केलेलं आहे. आणि जे की बाकी दुसरे जे की आपले फॅकल्टी आहे, ज्ञानेश्वर राठोड सर यांचा 12 वर्षाचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. महाराष्ट्र शासनामध्ये ते विशेषण म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि सध्या साकार एज्युकेशन या ठिकाणी जनरल अवेअरनेस हा सब्जेक्ट जे शिकवत आहेत. तर असं आपलं इंटरव्ह्यू पॅनल मेंबर असणार आहे आणि आपले इंटरव्ह्यू जे आहे ते असणार आहे 14 डिसेंबर 2025, म्हणजे या येत्या संडेला. टाइम असणार आहे सकाळी 10 पासून चालू होणार आहे आणि आपण डेट जो काही टाइम आहे तो 3 PM पण तो टाइम वाढू शकतो कॅन्डिडेट नुसार, कारण खूप सारे विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत रजिस्ट्रेशनसाठी की सर आमचा इंटरव्ह्यू आहे या तारखेला, तर आम्हाला यायला पॉसिबल आहे का? तर येऊ शकता. जे विद्यार्थी सध्या हा व्हिडिओ बघतात त्यांनी काय करायचं, फक्त आपल्या नंबरवर कॉल करायचा आहे, रजिस्ट्रेशन करून द्यायचंय आणि टाइम जो आहे तुमचा टाइम जो आहे तो स्लॉट बुक करून ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, जे काही समजा IBPS PO नंतर आजच IBPS SO चा रिझल्ट लागला, SO वाले जे आहे, IT वाले, मार्केटिंग वाले, नंतर ऍग्रिकल्चर वाले, नंतर हिंदी राजभाषा वाले, या सगळ्यांनी इंटरव्ह्यू साठी या ठिकाणी यायचंय, मॉक इंटरव्ह्यू द्यायचा आहे, स्वतःला चेक करायचं आहे. नंतर जे की बँक ऑफ बडोदा मध्ये LBO ची रिक्रुटमेंट झाली, एक्झाम झाली, त्या लोकल बँक ऑफिसरचे सुद्धा इंटरव्ह्यूचं शेड्यूल येत्या काही दिवसामध्ये आहे, त्यांनी सुद्धा या ठिकाणी इंटरव्ह्यू देण्यासाठी यायचे. आपलं पॅनल जे आहे महाराष्ट्रामध्ये नंबर 1 पॅनल आपण बनवलेलं आहे. या पॅनलचा नक्कीच तुम्ही फायदा घ्यायचा आहे आणि तुमचं सिलेक्शन करून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो भविष्यामध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी या नंबरला कॉल करायचं आहे 70 66 79 41 40 आणि 50 ला. सर्वांसाठी फ्री आहे, आपण 1 रुपया चार्ज न करता इंटरव्ह्यू कंडक्ट करतोय, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर हे पॅनल मेंबर तुमच्या लक्षात आले असतील. नंतर पुढे जे काही समजा विद्यार्थी या ठिकाणी बिगिनर्स आहे, जे आपल्याला प्रिपरेशन स्टार्ट करायची अशा विचारात आहे, त्यांच्यासाठी आपण साधारणतः 16 डिसेंबर 2025 रोजी आफ्टरनूनची बॅच स्टार्ट करतोय. या ठिकाणी टाइम आहे सकाळी 11:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. या ठिकाणी 4 लेक्चर होतील डेली. यामध्ये लॉजिकल रिजनिंग असेल, मॅथ्स असेल, इंग्लिश असेल, जनरल अवेअरनेस असेल.
प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगवेगळी फॅकल्टी आहे. नंतर इंटरव्ह्यूसाठी वेगळ्या फॅकल्टी आहे. या ठिकाणी स्टडी मटेरियल, रिडिंग फॅसिलिटी या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्वालिटीच्या प्रोव्हाइड केल्या जाईल. त्यासाठी आपण 16 डिसेंबर 2025 रोजी बॅच स्टार्ट करतोय. जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी यायचंय, डेमो लेक्चर अटेंड करायचंय ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये आणि आवडल्यास नक्की कंटिन्यू करायचे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर जे लेक्चर बघत असतील त्यांनी लाईक करा. ज्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.